जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 4था विमळा ब्रह्मत निरूपण नाम। श्रीराम समर्थ। ब्रह्म नभावून निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे। श्री समर्थांनी दशक 7 ज्याचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मनाम आणि समास 4था ज्याचं नाव समर्थांनी विमल ब्रह्म निरूपण असं दिलेलं आहे। आणि या समास 4थ्यामध्ये विमल ब्रह्म निरूपणामध्ये श्री समर्थ विमल ब्रह्माची आपल्याला कल्पना देतात आहे। या विमल ब्रह्मामध्ये याला समर्थांनी अक्षय ब्रह्म असं म्हटलेलं आहे। नाशिवंत नाही, ते अक्षय असते आणि म्हणून या ब्रह्माची आपल्याला कल्पना यावी म्हणून समर्थ विविध प्रकारचे दृष्टांत आपल्याला देत आहेत। समर्थांकडून जे जे आपल्याला ब्रह्मज्ञान मिळते आहे त्यामुळे नक्कीच आपले जीवन उद्धरून जाणार आहे, यात काही शंका नाही। ही आपली उपासना आहे म्हणून आपण उपासनेला दृढ चालवावे असं म्हणतो। श्री समर्थांनी आज्ञा आहे, श्री समर्थांची आज्ञा आहे, ते समर्थांचं सांगणं आहे। समर्थांनीच आम्हाला आमची उपासना दृढ चालावी म्हणून शक्ती द्यावी, जशी आपण समर्थांना अशी आपण समर्थांना प्रार्थना करू। समर्थ म्हणतात ब्रह्म नभावून निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे। 21 स्वर्गे सप्त पाताळ मिळवून एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे। अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडा वरुते तेने विनस्तळ रीते अनुमात्र नाही। जळी स्थळी काष्टी पाशानी ऐसी वदे लोकवाणी तेने विनरिता प्राणी एकही नाही। जळ चरास जैसे चळ बाह्याभ्यंतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्रासी। श्री समर्थांनी या दशक 7 समास 4 मध्ये ब्रह्म कसे आहे ते म्हणतात। मुळात ब्रह्म हे निर्मळ आहे म्हणून इथे ब्रह्म नभाहून निर्मळ। मुळामध्ये नभ म्हणजे आकाश, हे मुळातच कुठल्याही प्रकारचा त्यावर मल नाही, कुठल्याही प्रकारचं आवरण नाही। अशा प्रकारचं जे नभ आहे त्या नभापेक्षाही ब्रह्म हे विमळ आहे। कारण नभाकडे आम्ही पाहिलं तर नभामध्ये सुद्धा आम्हाला ढगांमध्ये काहीतरी बदल होताना दिसतो, कधी ते डहुळ होते तर कधी स्वच्छ असते, परंतु ब्रह्म नभाहुनी निर्मळ असं म्हटलेलं आहे। याचा अर्थ आम्हाला भासताना तरी कमीत कमी नभ हे डहुळ झालेलं दिसते आहे म्हणून म्हटलं आहे। पाहता तैसेची पोकळ, आकाश पाहिलं तर ते सर्वत्र पोकळ आहे, ते अरूप आहे, ते विशाल आहे आणि ब्रह्माचं वर्णन हेच आहे। ब्रह्म निर्मळ आहे, ते मुळामध्ये पोकळ आहे, ते अरूप आहे, त्याला कुठलंही रूप सांगता येत नाही, ते अत्यंत विशाळ आहे आणि हे सगळं मर्यादेच्या पलीकडे आहे म्हणून शास्त्रामध्ये ब्रह्माला नभाची उपमा दिली आहे। 21 स्वर्गे सप्त पाताळ मिळवून एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे। आम्ही नभ जे म्हणतो त्या नभाची कल्पना येण्यासाठी आम्हाला जे दृष्टीला पडते, जे दिसते ते नभ मर्यादित आहे, पण ते नभ तुम्ही पाहता तितकं नाही तर त्यापेक्षा कितीतरी ते विशाल आहे, ते अनंत आहे, ते असीम आहे। कारण 21 स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळवून एक ब्रह्मगोळ, या ब्रह्मगोळाला एकच असा नभ आहे म्हणून म्हटलं आहे ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे। याला हा आकाश नाही आमच्या डोक्यावर, म्हणजे इथे आकाश नाही आमच्या डोक्यावर, असा कुठलाही जगाच्या पाठीवर प्राणी नाही की आकाश नाही त्याच्या डोक्यावर। आकाश हे कायम आहे, आम्ही सर्व या नभाच्या कायम सानिध्यात आहोत, परंतु सानिध्यात असून सुद्धा त्यापासून आम्ही भिन्न आहोत, कुठल्याही प्रकारचा नभाला स्पर्श करू शकत नाही। पोकळपणा किंवा त्याचा अलिप्तता, त्याची अलिप्तता, त्या नभाची आम्ही कुठेही अलिप्तता खंडवू शकत नाही, ते अखंड आहे म्हणून नभाची उपमा दिली आहे। समर्थ म्हणतात अनंत ब्रह्मांडा खालते, ब्रह्मांड एक नाही अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा वरुते तेने विनस्तळ रीते अनुमात्र नाही। या नभाचा विचार केला तर कुठलंही ब्रह्मांड घेतलं तर त्याच्या आजूबाजूला अवकाश आहे, वर जरी गेलं तरी आकाश आहे, खाली गेलं तरी आकाश आहे, डाव्या बाजूला गेलं तरी आकाश आहे, उजव्या बाजूला गेलं तरी आकाश आहे, सर्वत्र आकाशच आकाश आहे। आम्ही या आकाशाच्या बाहेर जाऊ शकत नाही,
कोणीच जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे आम्ही ब्रह्माच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ब्रह्म नित्य आमच्या सानिध्यात आहे आणि ब्रह्मापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्हाला जाता येत नाही. फक्त ते ब्रह्म प्रगट होण्याची जागा म्हणजे भौतिक जगत आहे. या भौतिक जगतामुळे आम्हाला ब्रह्म हे चैतन्य रूप आहे याची आम्हाला कल्पना येते आहे, याचा आम्हाला अनुभव येतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी, म्हणजे जळामध्ये स्थळामध्ये, काष्ट म्हणजे लाकडामध्ये आणि पाषाण म्हणजे दगडामध्ये सगळीकडे काय आहे? ब्रह्म आहे. ऐसी वदे लोकवाणी तेने विनरिता प्राणी एकही नाही, म्हणजे जगाच्या पाठीवर परमेश्वर नाही, ब्रह्म नाही अशी जागा नाही. जेथे जाशी तेथे तू माझा सांगाती. हे जे आम्ही वचन वापरतो हे फक्त ब्रह्माबद्दलच शक्य आहे. बाकी सगळे लोक आपली साथ सोडून देतात. अंधेरे में साया भी अपना साथ छोड़ देती है. आपली सावली सुद्धा आपल्या बरोबर कायम राहत नाही, पण ब्रह्म मात्र आमच्या बरोबर सदैव कायम आहे. तो परमेश्वर आमच्या बाजूला आहे, तो अवतीभोवती आहे, त्याचं अस्तित्व आहे, तो तुमच्या आमच्या अंतरात भरलेला आहे. तो दगडामध्ये आहे, तो जळामध्ये आहे, तो काष्टामध्ये आहे, तो पाषाणामध्ये आहे, तो सर्वत्र आहे. पण तो सर्वत्र असून सुद्धा आम्ही त्याला ओळखत नाही. म्हणून समर्थ दृष्टांत देत आहेत, जळ चरास जैसे जळ बाह्य अभ्यंतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीव मात्रासी. बाह्य आणि अभ्यंतरी म्हणजे आत, दोन्हीकडे परमेश्वर आहेच आहे. ज्याप्रमाणे या जळाला आत आणि बाहेर पाणीच पाणी आहे, परंतु ही सुद्धा उपमा आम्हाला देता येत नाही, कारण ब्रह्म हे पाण्यापेक्षाही वेगळं आहे. कारण जळचराच्या बाहेर या माशाला जाता येते, या जळाच्या पलीकडे त्याला जाता येते, आम्हाला जाता येत नाही. आम्ही त्याच्यातच आहोत. म्हणून म्हटलं आहे, जळा वेगळा ठाव आहे. म्हणजे जळाच्या बाहेर जर आम्ही गेलो, पाण्याच्या बाहेर जर माशाला काढले तर माशासाठी जळाची बाहेरची अवस्था आहे. परंतु प्राणी मात्रांचं असं होऊ शकत नाही की जो ब्रह्माच्या बाहेर जाऊ शकेल, तो ब्रह्माच्या आतही जाऊ शकत नाही आणि तो ब्रह्माच्या बाहेरही जाऊ शकत नाही. तो आहे तिथेच आहे. म्हणून म्हटलं आहे, ब्रह्मा बाहेरी जाता नये म्हणून उपमा नसाहे जळाची तया. जळाची त्याला उपमा देता येत नाही. ब्रह्माला जळाची उपमा का देता येत नाही? कारण जळाच्या बाहेर जाता येते माशाला, परंतु या जीवाला ब्रह्माच्या पलीकडे जाता येत नाही. कारण ब्रह्माच्या पलीकडे सुद्धा ब्रह्मच आहे, ब्रह्माच्या अलीकडे सुद्धा ब्रह्म आहे. अलीकडे जा की पलीकडे जा, तो ब्रह्म सदैव आमच्या सोबत आहे. मग उपमा कोणाची द्यावी? तर समर्थ पुढे उपमा आकाशाची देतात आहे. आकाशा बाहेरी पळो जाता पुढे आकाशाची तत्वता तैसा तया अनंता अंतची नाही. तुम्ही जर प्रयत्न केला की आम्ही धावतो आहे आणि आमच्या डोक्यावरचं जे आकाश आहे ते आकाश सोडून आम्हाला पळता आलं पाहिजे. जिथे आकाश टेकलेलं दिसते त्याला क्षितिज असे म्हणतात. त्या क्षितिजापर्यंत जरी आम्ही गेलो तरी सुद्धा आकाश आमच्या डोक्यावर कायम आहे. म्हणून आभाळाची माया आम्ही म्हणतो, आकाशाचं आमच्यावर छत म्हणतो, ते त्यासाठीच. तुम्ही कुठल्याही देशात जा, कुठल्याही प्रांतात जा, कुठेही जा, ते आकाश तुमच्या डोक्यावर कायम आहे. ज्याप्रमाणे आकाश तुमच्याबरोबर कायम आहे तसा ब्रह्म हाही आपल्याबरोबर कायम आहे. म्हणून म्हटलं आहे, तैसा तया अनंता अंतची नाही. म्हणून त्याला अनंत म्हणतात. अनंत कोणाला म्हणतात? ज्याचा अंत नाही त्याला अनंत. म्हणून म्हटलं आहे, परी जे अखंड भेटले सर्वांगास लिगडले अति निकट तरी परी चोरले सकळांसी जे. सर्वांच्या जवळ आहे, अवकाश आमच्या आजूबाजूला आहे, ते आम्हाला सोडून नाही आहे, ते सर्वांगाला चिकटलेलं आहे, ते अत्यंत निकट आहे, ते जवळ आहे, तरी सुद्धा आम्हाला ते भेटत नाही, आम्हाला ते दिसत नाही. म्हणून म्हटलं आहे, तयामध्येची असिजे परी तयास नेनिजे उमजे भास नुमजे परब्रह्मते. आकाशामध्ये आभाळ तेने आकाश वाटे डहुळ परी ते मिथ्या निवळ आकाशची असे. श्री समर्थ म्हणतात आहे की आम्ही तयामध्ये असिजे, आम्ही अवकाशामध्येच आहोत आणि तरी सुद्धा आम्हाला ब्रह्माची, त्या अवकाशाची कल्पना येत नाही. उपजे भास नुमजे परब्रह्म. तो भास आहे, तो आम्हाला खरा वाटतो आणि जे खरंच ब्रह्म आहे ते आम्हाला जाणवत नाही.
आकाशामध्ये आभाळ तेने आकाश वाटे डहुळ. आकाशामध्ये ढग येतात त्यावेळेस सूर्य दिसत नाही. आकाश जे निरभ्र असते त्यावेळेस ते निळ्या रंगाचे दिसते, पण जेव्हा ते ढग येतात तेव्हा त्या आकाशाला कालिमा येते. क्षणभर का होईना ते आकाश काळे दिसू लागते. ते नितळ जसे असते तसे राहत नाही, ते जरा डहुळ होते, गढूळ झाल्यासारखे वाटते. परंतु समर्थ म्हणतात, नेहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्यांसी, तैसे दृश्य ज्ञानियांसी मिथ्यारूप. नेहार देणे याचा अर्थ टक लावून पाहणे. आम्ही जेव्हा आकाशाकडे टक लावून पाहतो तेव्हा त्या आकाशामध्ये असे गोल 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 असे चक्र दिसतात, वलय दिसतात. तो आमचा भास आहे हो. परंतु तैसे दृश्य ज्ञानियांसी मिथ्यारूप, तसं ज्ञानी माणसाला सुद्धा माहिती आहे हे असं दिसते आहे, परंतु हे असं नाही आहे. हे ज्ञानी लोकांना कळते, अज्ञानांना कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मिथ्याची परी आभासे निद्रिस्तांस स्वप्न जैसे, जागा झालिया पैसे बुझो लागे. ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य झोपेमध्ये त्याला ती निद्रा खरी वाटते, त्या झोपेमध्ये पडलेलं त्याला स्वप्न ते त्याला खरे वाटते, तसं अज्ञानी माणसाला सुद्धा हे जगत खरे वाटते. आणि ज्ञानी माणसाला जसं त्या झोपलेल्या माणसाची झोप मोडल्यानंतर तो जागा झाल्यानंतर स्वप्न जसं तो मिथ्या समजू लागतो, तसं ज्ञानी माणसाला एकदा जाग आली की तो ज्ञानी मनुष्य या जगताचा दिसणारा हा जो पसारा आहे तो मिथ्या होता आणि मिथ्या आहे असं तो दृढपणे सांगतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, तैसे आपुले न अनुभवे ज्ञान जागृती सियावे, मग माईक स्वभावे कळू लागे. माईक म्हणजे मायेपासून तयार झालेलं, त्याला माईक असं म्हणतात. हे जे माईक आहे, हे जे समजून आम्हाला कळले, स्वभावे कळले, स्वतःच्या भावाने सहजतेने आपल्याला कळू लागते. कधी कळू लागते तर जेव्हा आम्हाला अनुभव येतो आणि ज्ञानी माणसाला जागृती प्राप्त होते. तो झोपला आहे तोपर्यंत तो स्वप्नाला स्वप्न म्हणतो, जागा झाल्यानंतर ते स्वप्न कसं आहे, मिथ्या आहे असं तो म्हणतो. त्याप्रमाणे या जगतामध्ये असलेलं जग हे आम्ही पाहत असताना जे दृश्य आहे ते खरे वाटते, पण ज्ञानी मनुष्याला हे जगत मिथ्या आहे असा त्याचा स्वानुभव होतो. कारण त्याला जागृती आलेली असते, त्याला ज्ञान प्राप्त झालेलं असते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, आता असो हे कुवाडे जे ब्रह्मांडा पलीकडे, तेची आता निवाडे उमजवून दाऊ. ब्रह्मांडी कालवले पदार्थासी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले अंशमात्रे सृष्टी भितरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्मांडादरी माईल कैसे. अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोली जेतो. ब्रह्म तैसे कालवले परी ते मिथ्या हालवले, सर्वांमध्ये परी संचले पण. ज्ञानी माणसाला हे जग मिथ्या आहे हे तो जाणतो आहे. जो डोळ्यांनी जे दिसते आहे ते नष्ट होणार आहे. आता ब्रह्मांडा पलीकडे तेची आता निवाडे, आता ब्रह्मांड याही पलीकडे काही आहे हे आम्हाला कळू लागते. जसं उदाहरणार्थ काल आपण पाहिले 3 शब्द, या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे जो पहिला घटाकाश आहे, घट ज्या घरात आहे तो मठाकाश आहे, ज्या परिसरात आहे त्याला महदाकाश म्हटलं आहे. आणि तो महदाकाशाच्याही पलीकडे आकाश आहे, म्हणून त्याला जे अनंत असीम असं आकाश आहे तेही आकाश आम्हाला मान्य आहे. मग खरं आकाश आता कोणतं आहे, ते आहे की हे आहे. म्हणून घटाकाशापेक्षा व्यापक मठाकाश आहे, मठाकाशापेक्षा व्यापक महदाकाश आहे आणि महदाकाशापेक्षाही व्यापक चिदाकाश आहे, जे असीम आहे, अनंत आहे. तुम्ही प्रयत्न जरी केला की समुद्राचं पाणी आम्ही एका लोट्यामध्ये घेऊ तर ते शक्य नाही, पण लोट्यामध्ये असलेलं पाणी हे सुद्धा समुद्राचंच आहे आणि हे समुद्रापेक्षा भिन्न नाही, परंतु त्याचा आकार त्या तुमच्याजवळ असलेल्या भांड्यामुळे प्राप्त झाला. त्याप्रमाणे ब्रह्म ना लहान ना मोठं ते कशामध्ये सामावलेलं आहे यावरून त्याला आम्ही आकार प्राप्त करून दिला, म्हणून ते साकार परब्रह्म झालेलं आहे. त्याला आकार आलेला आहे म्हणून आकारामध्ये आलं, म्हणून आम्हाला ते आकारामध्ये प्राप्त झालं. म्हणून घरामध्ये असलेलं भांड, त्यामध्ये असलेला आकाश, घर मोठं आहे, त्या घरामध्ये मोठी खोली आहे, इथे एक पोकळी निर्माण झालेली आहे, त्या लोटीमध्ये असलेलं अवकाश, हे घरामध्ये असलेलं आकाश, हे सगळं एकच आहे हे सापेक्षने आम्हाला कळलेलं आहे.
ती लोटी आहे म्हणून आकाश आहे, आकाश आहे म्हणून लोटी आहे असं नाही. घर आहे म्हणून इथे अवकाश आम्ही मठाकाश असे म्हटले आहे. पण घरच नसेल तर हे आकाश आमच्या महदाकाशामध्ये समाविष्ट होईल आणि ते महदाकाश हे चिदाकाशामध्ये परिवर्तित होईल. अर्थात ते सगळे एकच आहे. समुद्रामध्ये तुम्ही गेले आणि तिथे एक लोटीभर तुम्ही पाणी घेतले आणि ते तिथेच राहू दिलं, मग काही लोटीच्या बाहेरही पाणी आहे आणि त्या लोटीच्या आतही काही पाणी आहे. मग आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी असं का म्हटलं आपण? कारण त्याचं ती लोटी असल्यामुळे, आणि ती लोटी म्हणजे सापेक्ष आहे. ती लोटी आहे म्हणून लोटीतलं पाणी आहे, लोटीच नाही तर लोटीतलं पाणी नाही. तसं आमचं शरीर आहे. याला घट असे म्हणतात. हे घट, याला घट असे म्हटलं आहे. या घटामध्ये एक जीव आहे म्हणून त्या परब्रह्माला ते त्याचं रूप प्राप्त झालेलं आहे. म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये असलेला परमेश्वर, प्राणी मात्रांमध्ये असलेला परमेश्वर कुठेही भिन्न नाही. 17 भांड्यांमध्ये 17 भांड्यांचे प्रकार जरी ठेवले असतील तरी सगळीकडे ते पाणीच पाणी आहे. त्याला आकार भिन्न प्राप्त झाला असेल तरी ते पाण्याच्या रूपात आहे आणि पाण्याचं जे तत्व आहे ते सगळीकडे सारखं आहे. तसं प्राणी मात्रांमध्ये सगळीकडे परमेश्वर नटलेला आहे. फक्त तो परमेश्वर जो आकार दिसतो आहे त्या आकारात त्याचा प्रवेश झाल्यामुळे त्या आकाराला आम्ही नामकरण केलेलं आहे. ते त्याच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला कुठलंही नामकरण नाही. आम्ही त्या देहाला नाव ठेवलं आहे. हत्ती, घोडा, वाघ तो घोडा, तो हत्ती, ती चिमणी, तो कावळा, ती स्त्री, तो पुरुष, तो बालक, तो वृद्ध, ते बालक. शेवटी बाहेरचं जे कवरिंग आहे हे जर बाजूला सारलं तर अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये ते परमेश्वराचं चैतन्य तेच आहे जे सर्वत्र आहे. म्हणून गटगटमे साई रमता कटू वचन मत बोल. म्हणून आम्ही आमच्याकडनं कोणालाही का दुखू नये याचं उत्तर इथेच आहे. तर परमेश्वर सर्वत्र नटलेला आहे. तुम्ही ज्याला दुखवता आहे त्याचा देह पाहू नका, त्याचं रूप पाहू नका, त्याचे गुण पाहू नका. त्याच्या अंतःकरणामध्ये तो परमेश्वर वास करतो आहे आणि तो परमेश्वर तिथे असल्यामुळे त्या परमेश्वराला दुःख देणं आमचं कर्तव्य नाही. आम्ही जर भक्त असू तर त्या भगवंताची आम्ही पूजा केली पाहिजे. म्हणून भूता परस्परे चढो मैत्र जीवांचे असे माऊली जे म्हणतात ते त्यासाठीच म्हणतात आहे. कारण आम्ही आकाराकडे भुललो आहोत आणि त्या आकारालाच आम्ही खरं मानतो आहोत. म्हणून तो आकार टाकून द्या, त्या निराकारावर प्रेम करा. आम्हाला माहीत आहे की आकाराशिवाय व्यवहार होऊ शकत नाही, आकाराशिवाय जग चालू शकत नाही. पण आकार आणि त्या आकारामध्ये असलेला तो निराकार या दोघांचंही विभाजन करणे, या दोघांना अलग करणे, यालाच तर आम्ही सत्सत विवेक असं म्हटलेलं आहे. तो सत्सत विवेक जागृत व्हावा, आकार डोळ्यांनी दिसावा, त्यानुसार आम्ही त्याच्याशी व्यवहार करावा. परंतु त्या निराकारावर आपली दृष्टी जर असेल तर तो निराकार जो आहे त्या परब्रह्माला आपण साष्टांग दंडवत घालावं. म्हणून नाथांनी गाढवाला पाणी पाजलं आणि नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे धावून तुपाची वाटी, घे रे बाबा, तुला ते गोड लागणार नाही, नुसता रोडगा आहे तो, असे म्हणून ते धावू लागले. म्हणून संत सावतामाळी सुद्धा म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. त्याही ठिकाणी त्यांना भगवंत दिसतो आहे. जगामध्ये परमेश्वर नाही अशी जागा नाही, कारण परमेश्वराशिवाय काहीच नाही आहे. जे दिसते आहे तुम्हाला परमेश्वराशिवाय, जे दिसते आहे तुम्हाला ते सगळं परमेश्वर आहे, परमेश्वराशिवाय काहीच नाही. आणि जे परमेश्वराशिवाय आहे त्याचं नाव माया आहे. म्हणून परमेश्वराशिवाय जे दिसते, जे नष्ट होते, त्याला परमेश्वर कसे म्हणावे? म्हणून तो परमेश्वर आम्हाला जाणवला पाहिजे. तो परमेश्वर आपण ओळखला पाहिजे. आम्ही सुद्धा परमेश्वर रूप आहोत. आम्हाला दिसणारी गोष्ट सुद्धा परमेश्वर रूप आहे. आणि जी तुम्हाला पंचमहाभूतांनी नटलेली दिसते ते पंचमहाभूत मुळात नष्ट होणारे आहेत, नाशिवंत आहेत. म्हणून त्या नाशिवंत गोष्टी बाजूला सारून त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला जो अविनाशी परब्रह्म आहे ते कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्म ब्रह्मांडी कालवले. ब्रह्म आहे, या ब्रह्मांडामध्ये ते कालवून टाकलेलं आहे. आणि म्हणून या जगामध्ये सत्य आणि अनृत याच्या मिश्रणाने या जगताची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून सत्यासत्य विवेक, सत्य काय आणि असत्य काय याचा विवेक आमच्याजवळ असला पाहिजे. ते दोन्हीही वेगळा करता आलं पाहिजे. ते दोन्ही वेगळा करता आलं तर आम्ही खरे विवेकी. म्हणून परमेश्वर जरी डोळ्यांनी दिसत नसेल तरी तो त्यात आहे.
त्याचा अनुभव घेतला तर ती सत्यता आम्हाला पटू लागते. संतांच्या, सद्गुरूंच्या यांच्या सानिध्यामुळे आम्ही परमतत्वापर्यंत आम्ही पोहोचू शकतो असं म्हणतात. असं म्हणतात की एक सायंटिस्ट होते, त्यांचा मुलगा घरी खेळत होता. त्यांच्या मुलाला त्यांनी सांगितलं की बाळा, घरात जा आणि घरातून एक ग्लास घेऊन ये. तो घरातून ग्लासभर पाणी घेऊन आला ग्लासामधून आणि समोर ठेवलं. त्यावेळेस त्या मुलाने विचारलं की बाबा, पाणी कशासाठी मागितलं? तर त्यांच्या वडिलांनी सांगितलं की या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी जाणली की आम्हाला इतर गोष्टी जाणायची गरजच नाही. तो मुलगा म्हणाला, असं तर कुठलंही जगामधलं ज्ञान नाही आहे की जे जाणल्यानंतर दुसरी काही जाणायची गरजच पडत नाही. ते हसले आणि ते म्हणाले, बाळा, तुला सांगतो मी आता. ते ज्ञान म्हणजे तत्वमसी. तू परब्रह्म आहे हे ज्ञान आहे. मी ब्रह्म आहे हे खरं ज्ञान आहे. हे जाणलं की इतर गोष्टी जाणण्याची गरजच नाही. तो मुलगा म्हणाला की बाबा, हे मला प्रयोगांती समजून सांगा. मग बाबा म्हणाले की घरातील मुठभर साखर घेऊन ये. तो घरातून मुठभर साखर घेऊन आला आणि त्याला वडिलांनी सांगितलं की त्या ग्लासमध्ये ती साखर टाक. त्या ग्लासमध्ये त्याने साखर टाकली आणि त्यांनी चमच्याने ते ढवळली. ती पूर्ण त्या पाण्यामध्ये विरघळली आणि त्यानंतर तो म्हणाला की बाबा म्हणाले की बाळा, आता यामध्ये असलेली साखर कुठे आहे सांग बरं. तो म्हणाला, साखर कुठे आहे? पाण्यात आहे. बाबा म्हणाले की मला याच्यात तर साखर दिसत नाहीये. तर तो मुलगा म्हणाला की या पाण्यामध्ये साखर आहे. मग पाण्यात साखर आहे याची सिद्धता काय आहे? तर म्हणे, घरात जा आणि घरातून एक नळी घेऊन ये, म्हणजे आपण ज्याला स्ट्रॉ म्हणतो. त्या स्ट्रॉच्या सहाय्याने त्याच्या वडिलांनी सांगितलं की पृष्ठभागाची पहिल्यांदा चव घे, कशी लागते ती सांग. त्या मुलाने पृष्ठभागाची चव घेतली, ती गोड लागली. त्यानंतर मध्यभागाची चव घेतली, त्याने स्ट्रॉ जरा पाण्यात जास्त बुडवला आणि त्यातली चव घेतली, तरी सुद्धा ते पाणी कसं लागलं? गोडच लागलं. आणि त्या तळाशी तो स्ट्रॉ टाकून तिथल्या पाण्याची सुद्धा त्याने चव घेतली. पाणी गोडच लागते. पाणी गोडच लागले. तेव्हा वडील म्हणाले, हे पाणी साखरमय झालेलं आहे, कारण सर्वत्र यामध्ये साखरच साखर आहे. फक्त साखर डोळ्यांनी दिसत नाही. तसा तो परब्रह्म आहे. तसा कोण आहे? तसा तो परब्रह्म आहे. तो ब्रह्म आहे. तुझ्या आजूबाजूला परब्रह्म आहे. ते त्या पाण्यामध्ये साखर आहे. पाण्याच्या प्रत्येक घटकात साखर आहे. साखरेशिवाय त्यामध्ये काहीही नाही. सर्व साखर आहे. जसं जलमय आम्ही म्हणतो तसं ते पाणी साखरमय झालं. सागरामध्ये तुम्ही जा, तिथल्या कुठल्याही पाण्याच्या थेंबाची जरी चव घेतली तरी सुद्धा तुम्हाला ती खारटच लागते. ती तुम्हाला खारटच लागणार, पण आम्हाला त्यातलं मीठ दिसत नाही. तसं यातली साखर दिसत नाही. तसं जगातलं आम्हाला ब्रह्म दिसत नाही. ते ब्रह्म दिसण्यासाठी अनुभवाची गरज आहे. जसं त्या मुलाने त्या पाण्याची चव घेऊन त्याने सांगितलं की साखर यात आहे, तसं साधू संतांनी, सत्पुरुषांनी या जगामध्ये परमेश्वर आहे याची अनुभूती घेतली आणि म्हणून ते म्हणतात आहे की ब्रह्मांडामध्ये ब्रह्म कालवलं गेलेलं आहे. जसं त्या पाण्यामध्ये साखर कालवली गेली आहे तसं. म्हणून पुढे म्हटलं आहे, ब्रह्मांडी कालवले, पदार्थासी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे. सर्वत्र ते आहे, पण ते फक्त दिसत नाही. ते दिसण्यासाठी आमच्या समोरचा जो मायेचा पडदा आहे, आपल्या समोरचा जो मायेचा पडदा आहे, जो भ्रम आहे, तो बाजूला केला की ते इतक्या तुमच्या सन्निध्य आहे, इतक्या तुमच्या जवळ आहे की तुम्हाला कुठेही जायचं काम पडणार नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त. एका ठिकाणी बसा, त्या परमेश्वराला आळवा. तो परमेश्वर तुमच्या समोरच आहे, अगदी जवळ आहे. त्याच्यापेक्षा जवळ जगात काहीही नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत, पंकी आकाशालिप्त असोनी जैसे. ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुझावया देणे घडे, परिदृष्टांती साहित्य पडे, विचारिता प्रकाश. श्री समर्थांनी अनेक दृष्टांत दिले. प्रत्येक दृष्टांत देताना ते म्हणतात की ब्रह्माला कुठलाही दृष्टांत लागूच होत नाही, कारण ब्रह्म हे कोणत्या दृष्टांतामध्ये किंवा कोणत्या उपमेमध्ये ते बसतच नाही. म्हणून द्यायचंच झालं तर आम्हाला आकाशाचा दृष्टांत द्यावा लागेल, कारण आकाशाचे गुण, आकाशाचे स्वरूप
आणि ब्रह्माचं स्वरूप काही अंशी तरी ते सारखं आहे. म्हणून समर्थ म्हणतात श्रुतींनी सुद्धा या आकाशाला दृष्टांत म्हणून वापरलेला आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, खम ब्रह्म इसी श्रुती गगन सदृश्य हे स्मृती म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे. श्री समर्थ म्हणतात आहे की आकाशाचा दृष्टांत श्रुतींनी घेतला आणि स्मृतींनी सुद्धा घेतला. गगन सदृश्यम असं म्हटलेलं आहे आणि खम ब्रह्म असं श्रुतींनी म्हटलं आहे. पण समर्थ म्हणतात काळीमा नसता पितळ मग ते सोन्याची केवळ शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म. आकाशच ब्रह्म झालं असतं तर पण आकाश केव्हा ब्रह्म झालं असतं, जेव्हा समर्थ म्हणतात काळीमा नसता पितळ. पितळाला जर काळीमा लागलीच नसती तर आम्ही पितळाला काय म्हटलं असतं, सोनं म्हटलं असतं. पितळाला काळीमा लागते म्हणून ते पितळ आहे. तसं आकाशाला ब्रह्माची उपमा तंतोतंत लागू होत नाही, कारण शून्यत्व नसता निवळ आकाशाला शून्यत्वाचा दोष आहे. म्हणून आकाश सुद्धा ते सदृश्य आहे, ब्रह्म नाही आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे मनोनी ब्रह्म जैसे गगन. आता जैसे म्हटलं आहे म्हणजे ब्रह्म ज्याप्रमाणे गगन आहे त्याप्रमाणे आणि माया जैसा पवन आढळे परी दर्शन नव्हे त्यांचे. ब्रह्माची उपमा का दिली, ब्रह्माला गगन का म्हटलं, याचं कारण समर्थ इथे सांगतात आहे. आढळे परी दर्शन नव्हे त्याचे. डोळ्यांनी दिसते पण दर्शन नाही. आमच्या आजूबाजूला आकाश आहे पण आम्ही त्याला पाहू शकत नाही, त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात म्हणून ब्रह्म जैसे गगन. ब्रह्म कसं आहे, जसं गगन आहे त्याप्रमाणे ब्रह्म आहे. आणि माया कशी आहे हो, तर माया जैसा पवन. पवन म्हणजे वारा. ब्रह्म गगनाप्रमाणे आहे आणि माया ही वाऱ्याप्रमाणे आहे. आम्हाला पवनाच्या माध्यमातून म्हणजे वाऱ्याच्या माध्यमातून आम्हाला जाणीव होते. म्हणून आकाशापासून वायू निर्माण झाला आणि या ब्रह्मापासून माया निर्माण झाली. आकाशापासून वायू, आकाश त्याच्यापासून वायू, त्याप्रमाणे ब्रह्मापासून माया निर्माण झालेली आहे. आकाशापासून वायू जेव्हा निर्माण होतो तेव्हा वायू आम्हाला जाणवतो, वायूची जाणीव आम्हाला होते, परंतु आम्हाला आकाशाची जाणीव होत नाही. ते असते पण ते जाणवत नाही. वारा दिसत नाही परंतु तो जाणवतो. आकाश दिसते पण ते जाणवत नाही. त्याप्रमाणे ही माया आणि ब्रह्म आमच्या डोळ्यासमोर आहे परंतु ते जाणवत नाही. आणि माया डोळ्यांनी दिसत नाही पण माया सदैव जाणवत राहते. आमच्या डोळ्यांचा जो भ्रम आहे त्या भ्रमाला माया असे म्हणतात. आमच्या डोळ्यांना जी समोरची वस्तू दिसते ती तशी नाही हे आम्हाला ज्ञात आहे, हे माहीत आहे, तरी सुद्धा आम्ही त्यामध्ये गुंततो, त्यामध्ये रमतो. जसं आम्ही एखाद्या चित्रपटामध्ये रमतो, एखाद्या खेळामध्ये रमतो, एखाद्या नाटकामध्ये रमतो, एखाद्या सर्कसीमध्ये रमतो, त्याप्रमाणे ते खोटं आहे हे सगळं माहीत असते तरी आम्ही त्यात रमतो. तसं जगामध्ये दिसणारे हे दृश्य जगत हे खरं आहे असं समजून आम्ही त्यामध्ये रमत असतो. ज्ञानी लोक ब्रह्माला मानतात. माया नष्ट होणारी आहे, माया नाशवंत आहे म्हणून त्यामध्ये ते ज्ञानी पंडित रमत नाहीत. म्हणून पुढे समर्थ म्हणतात शब्द सृष्टीची रचना होत जात क्षणाक्षणा परंतु ते स्थिरावेना वायूच ऐसी. मग वायू ज्याप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहत नाही त्याप्रमाणे शब्दसृष्टीची रचना आहे, ती स्थिर नाही आहे. आज आहे उद्या नाही. आम्ही आज आहोत उद्या नाही आहोत. आज आम्हाला जे दृश्य डोळ्यांनी दिसते आहे ते उद्या शिल्लक राहणार नाही, त्यामध्ये परिवर्तन आहे. आज आम्हाला उन्हाळा वाटत असेल तर हा सुद्धा कायम नाही. उन्हाळ्यानंतर पुन्हा आपल्याला पावसाळा येणार आहे, पावसाळ्यानंतर पुन्हा हिवाळा येणार आहे, ते कायम नाही. ऋतुचक्र ज्याप्रमाणे चालते त्याप्रमाणे वायू सारखा फिरत राहतो, तो सारखा बदलत राहतो. तशी ही माया सृष्टी जी आहे, हे मायाजाळ आहे, हे सारखं बदलत राहते. आणि जे बदलत राहते त्याला खरं कसं म्हणावं, खरं त्याला म्हटले जाते की जे स्थिर आहे, जे कायम आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे असो ऐसी माया माईक. म्हणून अशी माया ही माईक आहे. शाश्वत ते ब्रह्म एक पाहो जाता अनेक व्यापून आहे. ते सर्वत्र व्यापलं आहे. ब्रह्म नाही अशी जागा नाही. ज्याप्रमाणे आकाश आमच्या आजूबाजूला सदैव आहेच आहे, ते जाणवत नाही पण आहे. शब्दांमध्ये सुद्धा आहे, माझ्या हातामध्ये सुद्धा आहे, माझ्या मुठीमध्ये सुद्धा अवकाश आहे, माझ्या नाड्यांमध्ये धावणाऱ्या पोकळ जागेमध्ये सुद्धा ब्रह्म आहे. जगामध्ये तुम्ही जिथे पोकळ जागा पाहता त्या ठिकाणी अवकाश आहेच आहे. ते अवकाश नाही अशी जागा नाही. म्हणून त्याप्रमाणे ब्रह्म सर्वत्र आहेच आहे.
म्हणून समर्थ म्हणतात आहे, पृथ्वीसी भेदून आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमानस आहे तया मृदत्वासी. ब्रह्म त्या आकाशाप्रमाणे व्यापक आहे, त्याप्रमाणे पृथ्वी तिला भेदन करणार ते आहे, भेदन करते. ते पृथ्वीला चिरून पलीकडे जाते. एका ठिकाणी आहे ते दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पृथ्वीतून जाते, परंतु त्यामध्ये कठीणपणा नाही. दुजी उपमानस आहे तया मृदत्वासी. अत्यंत मृदू आहे, म्हणजे ब्रह्मा इतकं मृदू दुसरं काही नाही. आणि व्रजाला भेदून सुद्धा ते पलीकडे जाणार आहे, म्हणून ते कठीणत्व न घेता सुद्धा मृदत्व कायम ठेवून ते भेदन करू शकते. म्हणून पृथ्वीहून मृद जळ. आता कोणापेक्षा काय मृद आहे हे समर्थ सांगतात आहे, तर पृथ्वीपेक्षा जल म्हणजे पाणी हे मृदू आहे. जळाहुनी तो अनळ. अनळ म्हणजे अग्नी. अग्नी मृदू आहे. अनळाहून कोमळ वायू जाणावा. आणि या अग्नीपेक्षाही मृदू तो वायू आहे. वायूहून ते गगन. वायूपेक्षा मृदू काय आहे तर ते गगन आहे. अत्यंतची मृद जाण. गगनाहून मृद पूर्ण ब्रह्म जाणावे. मृदू किती आहे तर समर्थ म्हणतात, पृथ्वीपेक्षा जल मृदू आहे, जलापेक्षा अग्नी मृदू आहे, अग्नीपेक्षा वायू मृदू आहे, आणि वायूपेक्षा गगन मृदू आहे. आणि या गगनासारखं मृदू काहीच नाही. पण त्यापेक्षाही मृदू जर काही पाहिजे असेल तर ते परब्रह्म आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, वज्रास असे भेदिले, परी मृदत्व नाही गेले, उपमे रहित संचले, कठीण ना मृद. ते कठीणही नाही आणि ते मृदूही नाही. ते व्रजाला भेदून जाते, परंतु स्वतःच मृदुत्व ते कधीही ढळू देत नाही. म्हणून म्हटलं आहे, पृथ्वीमध्ये व्यापून असे. सगळ्या पृथ्वीमध्ये ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र व्यापून आहे, त्याप्रमाणे पृथ्वीमध्ये व्यापून असे. पृथ्वी नासे ते न नासे, जळ शोषे ते न शोषे, जळी असोनी. समर्थ म्हणतात आहे की पृथ्वी ही व्यापून आहे, पण पृथ्वी ही शेवटी नष्ट होणारी आहे, नाशिवंत आहे. परंतु ते असतची असे. पृथ्वी नासे ते न नासे, ते या शब्दाचा अर्थ ब्रह्म. ते ब्रह्म नासत नाही. जळ शोषे, जळ आटला जातो, परंतु ते न शोषे, ते शोषले जात नाही. जळी असोनी. ते पाण्यामध्ये आहे, पाणी सुकले जाईल, पण ब्रह्म सुकला जाणार नाही. ब्रह्म आहे तसंच आहे. म्हणून पृथ्वीचा नाश होईल, अग्नीचा नाश होईल, जलाचा नाश होईल, पंचमहाभूतांचं सगळं तत्व नष्ट होतील, परंतु ब्रह्मतत्व जे आहे ते आकाशाप्रमाणे जसं आहे तसंच ते कायम राहणार आहे. म्हणून म्हटलं आहे, ते जी असे परी जळेना, ते तेजामध्ये आहे, पण ब्रह्म जळत नाही, तेज निघून जाईल. म्हणून म्हटलं आहे, पवनी असे परी चळेना. वाऱ्यामध्ये आहे पण ते चळत नाही, आहे तसे आहे. गगनी असे परी कळेना परब्रह्म ते गगनामध्ये आहे तरी आम्हाला कळत नाही. शरीर अवघे व्यापले, परी ते नाही आढळले, जवळची दुरावले नवल कैसे आहे. तुमच्या शरीरात जवळ आहे, परंतु शरीर त्या अवकाशामध्ये अडकलं नाही आहे. शरीराला इकडून तिकडे जाता येते. जशी मासोळी पाण्यामध्ये इकडून तिकडून जाते, तसा मनुष्य प्राणी सुद्धा या आकाशातून इकडे तिकडे सहज जाऊ शकतो, परंतु तो अडकत नाही. त्याप्रमाणे ब्रह्म सर्वत्र आहे, म्हणून आम्ही त्या ब्रह्मामध्ये अडकत नाही. ब्रह्म आहेच. म्हणून पुढे म्हटलं आहे, सन्मुखची चहूकडे. आमच्या आजूबाजूला पाहिलं तर हे आकाश सर्वत्र आहे, तयामध्ये पाहणे घडे. बाह्य अभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे. बाह्य आहे आणि अभ्यंतरी म्हणजे शरीरात सुद्धा आहे. तयामध्येची आपण आपला सभायते जाण, दृश्या वेगळी खून गगनासारखी. ज्याप्रमाणे गगन आहे, आम्ही आ केलं तर आमच्या मुखामध्ये सुद्धा ती पोकळी आहेच. आम्ही डोळ्यांची उघडझाप केली तरी गगन आहेच. कानामध्ये जर विचार केला तर कानामध्ये सुद्धा गगन आहे. पोटामध्ये जर विचार केला तरी सुद्धा गगन आहे. म्हणजे आपण जेवताना लोक म्हणतात जेवायला बसा, निवांत जेवणे आणि सावकाश जेवा, म्हणजे अवकाश म्हणजे आकाश. पोटामध्ये पोकळी ठेवा, म्हणजे पोटामध्ये सुद्धा पोकळी आहे, नाड्यांमध्ये सुद्धा पोकळी आहे. ते अवकाश सर्वत्र नटलेलं आहे, ते आम्हाला दिसत नाही, म्हणून आम्हाला नाही असं म्हणता येत नाही, ते आहेच. म्हणून पुढे म्हटलं आहे, काही नाहीसे वाटले, तेथे चित्ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणासी धन. ज्याप्रमाणे धन हे आपलं आपल्याला सापडत नाही, पुरून ठेवलेले असते. कुठून कुठे पुरून ठेवलं हेच आम्हाला
आठवत नाही. ती कथा सांगतात की एका शेतकऱ्याला 4 मुलं होती. त्या मुलांना शेतकऱ्याने बोलवलं. तो म्हणाला की आता मला जायची वेळ आलेली आहे. तर म्हणे आता बाबा आता आमच्या जीवनाचं मुलं म्हणाली की आता आमच्या जीवनाचं बाबा कसं होईल. तर बाबा म्हणाले काही काळजी करू नका, शेतामध्ये मी धन पुरून ठेवलेलं आहे, ते खोदा म्हणजे तुम्हाला सापडेल. मुलं म्हणाली कुठे आहे शेतामध्ये. तर वडील म्हणाले की बाबा मला काही सांगू नको, ते काय मला माहीत नाही, कुठे ठेवलं आहे ते मला मात्र माहीत नाही, ते तुम्हाला शोधावं लागेल, मला ते नेमकं आता सांगता येणार नाही, मला ते आठवत नाही, तुम्ही खोदा म्हणजे तुम्हाला ते सापडेल किंवा शोधा म्हणजे ते तुम्हाला सापडेल. शेवटी तो शेतकरी मरण पावला. त्याची 4ही मुलं तो शेतकरी मरण पावला आणि नंतर त्याची 4ही मुलं जी होती ती 4ही मुलं शेतात गेली. शेत भलं मोठं होतं, काय करावं, त्यांनी ते सगळं शेत नांगरून काढलं. धन शेवटी सापडलंच नाही. पण पुढे मात्र पाऊस पडला. नांगरल्यामुळे शेती नरम झाली होती आणि त्याच्यामध्ये पुन्हा पीक आलं आणि ते लपलेलं धन जे आहे ते प्रगट झालं, म्हणजे धान्य रूपाने ते मिळालं. मग त्यांच्या लक्षात आलं की वडील आम्हाला शेतामध्ये जाऊन कार्य करा, काम करा, कष्ट करा असे सांगत होते, आम्ही ते करत नव्हतो, म्हणून ते लपलेलं धन आहे असं ते म्हणत होते. तसं ते आमच्याजवळ सुद्धा लपलेलं धन आहे, ते आम्हाला साधनेच्या माध्यमातून त्यांना योग्य मशागत करून आम्हाला ते धन शोधून काढावं लागेल. ते ब्रह्म हेच धन आहे. म्हणून समर्थ म्हणतात काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे ते कुठेतरी लपलं आहे, जैसे न दिसे आपले आपणासी धन, आपल्याला धन सापडत नाही तशी अवस्था झाली. जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था अलीकडे, अनुभवे हे कुबाडे उकलावे. आम्ही पदार्थ कुठलाही समोर आणला तर त्या पदार्थाच्या अलीकडे ब्रह्म आहे, पदार्थाच्या पलीकडेही ब्रह्म आहे, अलीकडे अवकाश आहे, त्या पदार्थाच्या पलीकडेही अवकाश आहे. अवकाश नाही असं पदार्थाच्या 4ही बाजूला, त्या वस्तूच्या 4ही बाजूला कुठेही शोधलं तर ते सापडणार नाही. सर्वत्र अवकाश दिसेल त्याप्रमाणे ते आहेच. मागे पुढे आकाश. समर्थ तेच सांगतात पदार्थे विन जो पैस, पदार्थाशिवाय पैस म्हणजे रिकामी जागा. पृथ्वी विन भकास एक रूप, जे जे रूप आणि नाम या सृष्टीमध्ये आम्हाला दिसणारं जितकं काही नाम आहे आणि जितकं काही रूप आहे, रूप म्हणजे आकार आणि नाम, तो नाथिलाची भ्रम, तो नाथिलाचा भ्रम, तो मिथ्या भ्रम आहे. नामा रूपातीत वर्म अनुभवी जाणे. जे ब्रह्माला जाणवणारे अनुभवी आहे ते जाणतात की माझ्या डोळ्यांनी जे दिसते आहे ते कसं आहे, नष्ट होणारं आहे, ते शाश्वत नाही आहे, ते अशाश्वत आहे. म्हणून आम्हाला दिसणारं दृश्य, आम्हाला दिसणारं रूप, आम्हाला दिसणारं नाम हे सगळं नाशिवंत आहे. त्याही पलीकडे ब्रह्म आहे आणि तो कायम आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे नभी द्रुमाचे डोंगर, आकाशामध्ये धुराचे डोंगर आहेत, उचलती थोर थोर तैसे दावी ओडंबर माया देवी. सगळ्या आकाशामध्ये आजूबाजूला आम्हाला या धुराचे डोंगर दिसतात, पण ते डोंगर खरे असतात का हो, तर नाही, ते अवडंबर आहे, ते इंद्रजाल आहे, ते खरं नाही आहे. ऐसी माया अशाश्वत. ज्याप्रमाणे ते डोंगर अशाश्वत आहेत, ते दिसायला डोंगर दिसतात आहे पण त्या डोंगरावर चढता येत नाही, ते दिसायला डोंगर आहेत पण त्याच्यावर आपल्याला कुठलीही कृती करता येत नाही, त्या डोंगराच्या जवळ जाता येत नाही, ते फक्त डोळ्यांनी दिसतात, ते फक्त भासरूप आहेत. म्हणून समर्थ म्हणतात तशी ही माया आहे, आम्हाला दिसते आहे पण ती मुळामध्ये तशी नाही. हा डोंगरासारखा दिसतो आहे दुरून, पण तो धूर आहे, तो डोंगर नाही. ऐसी माया शाश्वत, ब्रह्म जाणावे शाश्वत, सर्वाठाई सदोदित भरले असेल. ब्रह्म भरलेला आहे, पोथी वाचू जाता पाहे, मार्तुकांमध्ये ची आहे, नेत्री निघोनर आहे मृदपणे. डोळ्याच्या समोर तुमच्या पोथी आहे, त्यामध्ये एक अक्षर दिसते आहे, त्या अक्षरामध्ये सुद्धा जागा आहे आणि ती जागा सुद्धा काय आहे, ब्रह्म आहे. ती जर जागा नसती तर आम्हाला ते अक्षर सुद्धा कळलं नसतं. सगळ्या ठिकाणी आम्हाला काळच काळ दिसलं असतं. ही अक्षराच्या मध्ये जी पांढरी जागा दिसते आहे ते काय आहे हो, ते ब्रह्मरूप आहे आणि ते ब्रह्म आहे. म्हणून माया कळते आहे. माया कळली तरी ब्रह्म कळेल.
पहिलं माया कळली तरच ब्रह्म कळेल, ब्रह्म जाणलं तर राहिलेली ती माया राहील. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मना सबाय तत्वता परब्रह्मते. चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म. आपण चालत असताना सुद्धा ब्रह्म आहे. दोन पायांमध्ये काय आहे? म्हणून तर पहिल्या दोन पायांमध्ये जागा आहे, पोकळी आहे. म्हणून तर पहिल्या पायानंतर दुसरा पाय पडतो. दोन्ही पाय एकदम पडत नाही. चालताना एक हात आम्ही समोर केला तर हात समोर का झाला? कारण पुढे काही जागा नाही. म्हणून जिथे पोकळ जागा दिसते आहे ते अवकाश आहे. ते जसं अवकाश आमच्या पुढे आहे त्याप्रमाणे परब्रह्म आमच्या पुढे आहे. परब्रह्म आमच्या मागे सुद्धा आहे. परब्रह्म वस्तू देताना आहे, वस्तू घेताना आहे. ते सर्वत्र आजूबाजूला नटलंच आहे. ज्याप्रमाणे आकाश आहे म्हणून आकाशाचा दृष्टांत दिलेला आहे. अवकाश म्हणजे परब्रह्म नाही, पण परब्रह्म तसं आहे. म्हणून असे इंद्रिये समुदाव तयामध्ये वर्ते सर्व जाणो जाता मांडे हाव. इंद्रियांची ते जवळची असे, ते जवळ आहे. किती जवळ आहे आमच्या? पण ते दिसत नाही. पाहो जाता न दिसते. आम्हाला वस्तू दिसते. जसा प्रकाश हा अदृश्य आहे. आता सायंटिस्ट लोकांनी सिद्धांत दिला आहे, ते सिद्धांत सिद्ध केला आहे की प्रकाश हा अदृश्यच आहे. त्या प्रकाशामुळे ज्या वस्तू दिसतात आहे त्या वस्तूमुळे प्रकाश आहे असं आम्ही म्हणतो. वस्तू दृश्य होते म्हणून प्रकाश आहे असं आम्ही म्हणतो. तसं पृथ्वी दिसते, ती चलित होते म्हणून ब्रह्म आहे. ती चलितच झाली नसती तर ब्रह्म कसं म्हटलं असतं? तिचं चलनवलन सुद्धा ब्रह्माच्या सामर्थ्यावर आहे. ते जवळचे असे, ते अत्यंत जवळ आहे. पाहो जाता न दिसे, न दिसो न वसे काही एक. जे अनुभवेची जाणावे, जे अनुभवाने जाणावे लागते. सृष्टीचे नि अभावे आपुले न स्वानुभवे पाविजे ब्रह्म. ब्रह्म पाहायचं असेल तर आपुले न स्वानुभवे पाविजे ब्रह्म. ब्रह्म मला दिसलं म्हणजे तुम्हाला दिसेल असं नाही, किंवा तुम्हाला दिसलं म्हणजे मला दिसेल असं म्हणता येणार नाही. ज्याला त्याला पाहावे लागेल आणि ज्याची त्याची दृष्टी स्वतःचा अनुभव देत असते. जे मला दिसते ते इतरांना दिसते असं म्हणता येणार नाही. खात्रीने सांगता येत नाही. जसं दृष्टीभेद आपला असू शकतो, दृष्टी दोष असू शकतो, दृष्टीचं सामर्थ्यही असू शकतं, तसं ब्रह्म पाहण्याचं सुद्धा सामर्थ्य प्रत्येकाचं. त्याने ते पाहावं आणि फक्त त्याचा अनुभव घ्यावा. पुढे समर्थ म्हणतात आहे की कुबुद्धी त्यागे विन काही. जोपर्यंत सुबुद्धी लागणार नाही, कुबुद्धी त्यागल्याशिवाय संसारिका त्याग पाही ऐसा आहे. जोपर्यंत कुबुद्धी जात नाही तोपर्यंत सद्बुद्धी लागणार नाही. आपल्या सर्वांना वाल्या कोळीची कथा माहितीच आहे हो. वाल्या कोळी यांनी संसारावर अत्यंत प्रेम करणारे होते. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते लुटमार करायचे. आता वाल्या कोळ्याकडे प्रत्यक्ष नारद मुनी गेले. नारद मुनींनी सुद्धा लुटण्यासाठी त्याने प्रत्यक्ष नारद मुनींना सुद्धा प्रयत्न केला. ही कथा आपल्याला माहीत आहे. आणि भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रात आलेली अंगुलीमालाची कथा, या दोन्ही कथा सारख्याच चालतात आहे. आता ज्या वेळेस नारदांनी प्रश्न विचारला की काय तुझी इच्छा आहे, त्यावेळेस त्यांची तुमच्याजवळ सगळं जे आहे ते मला द्या असं त्यांनी सांगितलं. म्हणे बाबा तुझ्याकडनं जे आज पाप घडलेलं आहे. नारद मुनी कोणाला म्हणाले? वाल्या कोळीला म्हणाले की बाबा तुझ्याकडून जे आता पाप घडलेलं आहे त्या पापाचं क्षालन होण्यासाठी तुला पुण्यकर्म करावं लागेल. आणि पुण्यकर्म करण्यासाठी तू जे पाप केलेलं आहे ते पाप परमेश्वर नामाशिवाय, भगवत भक्तीशिवाय त्यातून तुला मुक्ती नाही. आता सुसंवाद सुरू झाला होता. वाल्या कोळीने प्रश्न विचारला की मी पाप केलं असं तुम्ही म्हणता, पण ते माझ्यासाठी मी केलेलं नाही आहे. माझी घरी पत्नी आहे, माझे कुटुंबीय आहेत, माझ्या घरात मुलं आहेत. या लोकांसाठी मी आजपर्यंत हे काम करत आलो. त्यामुळे या पापाची जबाबदारी फक्त माझ्यावर नाही आहे, कारण माझ्या पापाचे वाटेकरी ते सुद्धा आहेत. त्यावेळी देवर्षी नारदांनी सांगितलं की तू एकदा घरी जा आणि घरी जाऊन विचार की मी आजपर्यंत एवढं पाप केलेलं आहे तुमच्यासाठी आणि त्यामुळे तुम्ही सुखात राहिलेले आहात. मग या पापाचा भागीदार म्हणून तुमच्याकडे काही वाटा येणार आहे, तर तो तुम्ही घेण्यासाठी तयार आहात का? वाल्या कोळीने घरच्या लोकांना प्रश्न विचारला की आपण माझ्या पापाचे वाटेकरी आहात का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तुझ्या सुखाचे वाटेकरी आहोत, आम्ही तुझ्या पुण्याचे वाटेकरी आहोत, पण आम्ही तुझ्या पापाचे वाटेकरी होऊ शकत
नाही. म्हणून वाल्या कोळींनी देवर्षी नारदांचे चरण धरले. आजपर्यंत घडलेल्या पापाबद्दल देवर्षी नारदांचे चरण धरले आणि त्यांना पश्चाताप झाला. आजपासून मी पुढे कधीही, वाल्या कोळी म्हणाले की मी पुढे कधीही अशा प्रकारचं कुकर्म करणार नाही, अशी ग्वाही दिली. आता मला तुम्ही मार्ग सांगा यातून मुक्त होण्याचा. तेव्हा त्याने रामनामाचा जप करायला सांगितला. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात की उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. उफराट्या नामासाठी याचा अर्थ उलट नाव जपलं, उलट नाम घेतलं. याचा अर्थ मरान म्हणता, म्हणजे राम राम म्हणता मरान असा म्हटलं, त्याचा अर्थ काढला. आपण मुळामध्ये तसा अर्थ घेऊ नये. उफराट नाम याचा अर्थ परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी अशा प्रकारच्या ज्या 4 वाणी आहेत, त्या 4 वाणींचे 4 स्थान आहेत. त्यापैकी परावाणी आपल्या नाभीजवळ आहे, म्हणून मुखाने नाम घेणं म्हणजे सरळ नाव घेणे, आणि उफराट नाव म्हणजे उलट्या क्रमाने नाव घेणं. उलटा क्रम कोणता आहे तर परा, पच्छंती. पच्छंती म्हणजे हृदयाजवळ, मध्यमा म्हणजे कंठाजवळ, वैखरी म्हणजे जिभेच्या जवळ. म्हणून परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी याप्रमाणे उफराट नाव म्हणजे त्यांनी परावाणीतून पुढे जप केला. आणि म्हणून समर्थ म्हणतात उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. समर्थ इथं ही कथा का सांगतात आहे, याचा उद्देश काय आहे की जोपर्यंत पश्चाताप होत नाही, जोपर्यंत आपली चूक केली आहे हे जाणवत नाही, कळत नाही, तोपर्यंत त्याचा उद्धार नाही. ज्याला चूकच कळत नाही त्याला बद्ध म्हटलेलं आहे. ज्याला चूक कळते त्याला मुमुक्ष म्हणतात. चूक कळल्यानंतर सुधारण्यासाठी जो धडपड करतो आणि चांगल्या गुणांची उपासना करतो त्याला साधक म्हणतात. आणि ही साधना करता करता जो भगवंताला प्राप्त करतो त्याला सिद्ध असे म्हणतात. म्हणून समर्थाने इथे किती सुंदर ओवी दिली. कुबुद्धी त्यागे विन, जोपर्यंत वाईट बुद्धी आम्ही त्यागत नाही, ज्याप्रमाणे वाल्या कोळींनी ती वाईट बुद्धी त्यागली नाही तोपर्यंत सुबुद्धी लागणार नाही. त्याने जर त्यागली तरच त्याला सुबुद्धी लागणार. सगळ्यांच्या घरी दिवाळी दसऱ्यामध्ये जसं काही रंगकामाचं काम काढतो आपण, वर्षभरात रंग खराब झालेला असतो, पाऊस आलेला असतो, ओली झालेली असते भिंत, कुठल्या तरी कारणाने आपण भिंती खराब झालेल्या आपल्याला दिसतात. त्या झालेल्या भिंती खराब या चांगल्या करण्यासाठी त्या भिंतींना पहिला रंग असतो, तो रंग पहिला खराब झालेला रंग काढावा लागतो, दुसरा चांगला रंग त्याच्यावर बसवावा लागतो. यासाठी आपण पेंटरला बोलावतो, पण पेंटर सांगतो की आधी आम्ही दुसरा रंग देतो, पण हा भिंतीवरचा पहिला रंग आम्हाला काढावा लागेल. आपण म्हणतो पहिला रंग काढायचं काय काम आहे, दुसरा हात मारून द्या. तो पेंटर म्हणतो तसं नाही, पहिला रंग आम्हाला साईन पेपरने पूर्ण घासून काढावा लागेल. ही एक रंग देण्याची प्रोसिजर आहे. तशी प्रोसिजर अध्यात्मामध्ये सुद्धा आहे की आपल्या अंतःकरणाला कशा प्रकारचा रंग द्यावा म्हणजे तो रंग चांगल्या प्रकारे बसेल. भिंतीला पहिले घासावे लागते, त्याच्यात लांबी नावाचा एक पांढरा पदार्थ म्हणजे ओला करून तो भिंतीला लावावा लागतो. त्यानंतर 2दा त्याची घासाई केली जाते. घासाई केल्यानंतर त्याच्यावर प्रायमर मारावा लागतो. प्रायमर हा स्वच्छ पांढरा असतो, कारण स्वच्छ पांढऱ्या रंगावर कुठलाही रंग चांगला बसतो. म्हणून पहिल्यांदा स्वच्छ पांढरा रंग दिला जातो, त्याच्यानंतर मूळ जो रंग आहे जो आपल्याला द्यायचा आहे तो रंग दिला जातो. एका हातात जमलं नाही तर 2 हात, 2 हातात जमलं नाही, वाटला नाही व्यवस्थित तर 3 हात असं. त्यानंतर तो रंग उत्तम दिसू लागतो. का सांगावं मी असं, कारण पहिल्यांदा जो तेलकट पदार्थ लागला होता, भिंतीला ओल लागली होती, भिंत खराब झाली होती, भिंतीचा पहिला जुना रंग होता, तो जुना रंग घासल्याशिवाय नवीन रंग बसत नाही. हा जसा व्यवहार आहे तसा अंतःकरणाला पहिल्या ज्या वाईट गोष्टी आहेत आमच्या अंतःकरणाला चिकटलेल्या होत्या, जी कुबुद्धी आहे ती कुबुद्धी जोपर्यंत आम्ही काढून टाकत नाही तोपर्यंत तेथे सद्बुद्धी वास करत नाही, तिथे त्याला योग्य पद्धतीने लावता येणार नाही. म्हणून कुबुद्धी पहिले जावी, मग सद्बुद्धी येते. मुलांना पाटीवर लिखाण शिकवत असताना मुलांची पाटी स्वच्छ नसेल तर ती पहिले आपण त्यांना स्वच्छ करायला लावतो. तशी आमच्या बुद्धीवर पहिला जो संस्कार आहे तो संस्कार काढल्याशिवाय दुसरा संस्कार तिथे बिंबवला जाऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात कुबुद्धी त्यागे विन काही सुबुद्धी लागणार नाही. संसारिका त्याग पाही ऐसा असे. म्हणून संसारिकाला त्याग घडतोच, कारण त्याग घडल्याशिवाय म्हणजेच कुठला त्याग आहे हो तर दुर्गुणांचा त्याग वस्तूचा केला जातो. बऱ्याचदा अध्यात्मामध्ये वस्तूच्या त्यागाला दुय्यम स्थान आहे. वस्तूमधून जो त्याग घडतो तो बाह्य रूपाचा आहे, पण अध्यात्मामध्ये खऱ्या अर्थाने आतून त्याग पाहिजे.
प्रभू रामचंद्रांना जेव्हा वसिष्ठ ऋषींनी उपदेश केला तेव्हा प्रभू रामांना जवळ बसवलं, रामांच्या पाठीवरून हात फिरवला आणि रामांना सांगितलं की हे रामा, या जगामध्ये आपण कसं जगावं याचं मार्गदर्शन मी तुला आता करतो आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र हात जोडून गुरूंसमोर बसले आणि गुरूंनी श्लोक सांगितला, हे रामा, अंतस्त्यागी राहिला पाहिजेस, आतून त्याग केला पाहिजेस. लोक बाहेरून त्याग करतात परंतु बाहेरून तो त्याग दिसता कामा नाही. आतमध्ये त्याला सगळं कळलं पाहिजे आणि बाहेरून मला कळत नाही अशा प्रकारची वृत्ती धारण केली पाहिजे. परमेश्वर एक आहे, मी परमेश्वराचा अंश आहे आणि मी ब्रह्म आहे या भावात राहणे. तरी सुद्धा अनेक लोक आपल्याला दिसतात, त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने आणि त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांच्याशी वागणे. हे राघवा, याप्रमाणे तू जग, याप्रमाणे तू वाग. प्रभू रामचंद्र हे मूर्तिमंत सद्गुरांचे प्रतीकच आहेत. प्रभू रामचंद्रांसारखा दुसरा सद्गुरू नाही. कारण रामचंद्रांबद्दल रामचंद्रांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या गोष्टीला प्रश्न आला की या सद्गुण म्हणावं का, याला काय म्हणावं. त्यावेळेस प्रत्यक्ष देवर्षी नारदांना विचारण्यात आलं. त्याचबरोबर वाल्मिकी ऋषींना विचारण्यात आलं की आम्हाला धर्म काय हे समजून घ्यायचं आहे. धर्म म्हणजे काय, या धर्माचं उत्तर यांनी दिलेलं एकच आहे की रामो विग्रहवान धर्म. हा राम जसे वागतील तसं वागणं म्हणजे धर्माचरण आहे. राम या प्रसंगी कसे वागले असतील किंवा कसे वागले असते या प्रश्नाचं उत्तर मिळावं की याचंच नाव आहे धर्म. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की प्रपंची वीट मानिला, प्रपंचात अडकला नाही आहे तो, प्रपंचातून तो निसटला आहे. आपण काय पाहतो आहे, संसारिकाचा त्याग घडतो की नाही, संसारी मनुष्य त्याग करतो की नाही. प्रपंची वीट मानिला, मने विषय त्याग केला. प्रपंचाचा वीट मानिला, मने विषय त्याग केला, पण प्रपंच सोडला नाही. प्रपंच सोडणे आणि प्रपंचाचा वीट येणे, विषयाचा वीट येणे हा भाग वेगळा आहे. माणसाला घर सोडता येते पण मनातलं घर जे आहे ते काढता येत नाही. माणसाला एखाद्या व्यक्तीचा त्याग करता येतो पण त्याच्याबद्दलचा राग मात्र मनातला काढता येत नाही. एखादी गोष्ट कायमची त्याग करता येते पण त्याच्या जिभेवरची चव जी आहे ती माणसाला सदैव आठवत राहते. एखादे स्थळ सोडता येते पण त्याच्या आठवणी मात्र कधीच सुटत नाहीत. त्याग कुठून पाहिजे, अंतस्त्यागी, आतून त्याग करा, बाहेरून त्याग करायची गरज नाही. संसारी माणसाला बाह्य त्याग कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, माणूस प्रपंचाचा वीट मानत नाही, प्रपंचाचा त्रास होतो, त्याला कटकट वाटते, तो रडतो, पडतो, चिंता करतो, सगळ्या गोष्टी त्रास करून घेतो पण त्याला प्रपंचाचा वीट येत नाही. वीट येणे भाग वेगळा, नको वाटणे, बस झालं आता, असं तो कधीच म्हणत नाही. प्रपंचात त्याला गोडीच वाटते. इथे समर्थ म्हणतात आहे सिद्ध कसा आहे, प्रपंचाचा वीट मानिला, मने विषय त्याग केला, विषयांचा त्याग केला, मनापासून तरी पुढे अवलंबिला परमार्थ त्याग. तर परमार्थाला बसू शकतो, दोन्ही गोष्टी एका ठिकाणी बसू शकत नाही. संत मीराबाईंचं प्रसिद्ध वाक्य आहे, प्रेम गली अति साकरी, प्रेम गली अति साकरी दुजा समान जाय. प्रेमाची गल्ली इतकी बारीक आहे की तिथे एका वेळेस दोन वस्तू बसू शकत नाहीत. एका बाजूला संसार आणि दुसऱ्या बाजूला भगवंत, एकाच वेळेस दोन बसत नाही. त्याप्रमाणे तुला जर परमार्थ पाहिजे असेल तर तुला विषयांचा त्याग करावा लागेल, प्रपंचाचा तुला वीट आला पाहिजे. आणि असं जर तू वीट केलास, असं जर तू केलंस तर समर्थ म्हणतात तरच तुला परमार्थ मानवू लागेल, परमार्थ आवडू लागेल. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे, त्याग घडे अभावाचा. कारण माया ही अभाव आहे आणि आत्मा हा भाव आहे. आत्म्यामध्ये भावाचा संबंध आहे आणि मायेमध्ये अभावाचा संबंध आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, क्षणे म्हणजे हळूहळू. अंतस्त्यागामध्ये तीन गोष्टी आल्या आहेत. पहिलं अज्ञानाचा भाग, मी ब्रह्म आहे हे ज्ञान, आणि मी देह आहे हे अज्ञान. इथे अज्ञानाचा त्याग आहे. दुसरी गोष्ट त्यात मायेचा त्याग आहे. जगामध्ये जे दृश्य दिसते आहे या गोष्टी असत्य आहे, या गोष्टी मिथ्या आहेत, या गोष्टी भ्रम आहेत, या गोष्टी मुळात नाही आहेत असं ज्याला वाटते त्याने मायेचा त्याग केला आहे. आणि तिसरी गोष्ट आहे शंका म्हणजे संशय. अज्ञान, माया आणि संशय या तिघांचाही त्याग ज्याने केला त्याने आतून त्याग केला. म्हणून पुन्हा रामायणाचा एक प्रसंग आठवला. कधी कधी असे वाटते की रामायण खरंच खूप सुंदर आहे हो. काय वाल्मिकी रामायण होतं. अरे 100दा जरी वाचलं तरी त्याची तृप्ती होणार नाही. माणसाची इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे समर्थाने. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. रामचंद्राने सीतामातेला वनवास झाला,
ते वनात होते त्यांच्या रक्षणासाठी, सीतामाईंच्या त्यांच्या सहाय्यासाठी, मदतीसाठी धाकटे बंधू लक्ष्मणही होते. श्रीरामांच्या रक्षणासाठी, श्रीरामांच्या सहाय्यासाठी, मदतीसाठी धाकटे बंधू ही लक्ष्मण होते. म्हणजे सीतामाई, रामचंद्र आणि लक्ष्मण. परंतु अशी घटना घडली की सीतेचं हरण झालं. माता सीतेला रावणाने नेल्यानंतर रामाची अवस्था अशी झाली की राम सीतेशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते. असं म्हणतात की सीता शोधासाठी राम इतके भटकले की कुठे जावं, जिथे जावं तिथे त्यांना सीता सीताच दिसत होती आणि ते तिथे सीते सीते असं म्हणत होते. म्हणजे रामासारखे राजा नव्हते, रामासारखा पुत्र नव्हता, रामासारखा बंधू नव्हता, तसा रामासारखा पती सुद्धा नाही. पत्नीसाठी कसं रडावं हे प्रभू रामचंद्रांकडनं शिकावं. त्यावेळेस त्यांनी उभ्या असलेल्या झाडांना आलिंगन द्यावं आणि हे सीते म्हणावं असं म्हणतात. प्रत्यक्ष पार्वती माता आणि भगवान शंकर हे सगळं दृश्य वरून पाहत होते. जे रामचंद्र झाडांना जाऊन आलिंगन देत होते आणि म्हणत होते हे सीते हे सुते म्हणून व्याकुळ होत होते, हे सगळं दृश्य मात्र वर बसलेले भगवान शंकर आणि पार्वती माता पाहत होती. तेव्हा पार्वतीने भगवान शंकरांना प्रश्न केला की भगवान, आपण ज्याचा अखंड नाम जप घेता ते प्रभू राम इथे रडताना दिसतात आहे. केवढे मायेमध्ये अडकलेले आहे ते. सीतेला नेलं म्हणून ते रडतात आहे. किती ते विषयांमध्ये अलिप्त झालेले आहेत, विषयांमध्ये ते लिप्त झालेले आहेत, विषयांमध्ये ते अडकलेले आहेत. भगवान शंकर पार्वतींच्या बोलण्यावर हसले. ते म्हणाले, असं बोलण्यापेक्षा परीक्षा पहा. परीक्षा अंती मला सांगा काय खरं आहे ते. तेव्हा असं म्हणतात की प्रत्यक्ष जगन्माता पार्वतीने माता सीतेचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्र धावत येत असताना तिने सुद्धा हे रामा असं म्हणून आवाज दिला. हे नाथा असं आवाज दिला. तिकडून राम सुद्धा हे सीते असं म्हणत धावत येत होते. आता काय होणार ही सगळ्यांना उत्कंठा लागली होती, कारण सगळे देव वरून परीक्षा पाहत होते. जेव्हा रामचंद्रांनी या पार्वती मातेला सीतेच्या रूपात पाहिलं त्यावेळेस प्रत्यक्ष रामचंद्रांनी पार्वती मातेला साष्टांग नमस्कार घातला. रामचंद्र अंतस्त्यागी होते, बहिर्संगी होते. त्यांचा आतून त्यांनी त्याग केला होता. लोकांना असं वाटत होते की सीतेसाठी रडतात आहे रामचंद्र. हे मर्यादा पुरुषोत्तम होते. हा शब्द इतका महत्त्वाचा आहे कारण मर्यादेचं रामचंद्रांनी कधी उल्लंघन केलंच नाही. त्यांची मर्यादा त्यांनी सांभाळली. रामचंद्र जर सीते म्हणून जर खरंच रडत असते तर त्यांनी माता पार्वतीला ओळखलं नसतं. त्यांना वाटलं असतं ती सीताच आहे. रामचंद्र अंतस्त्यागी होते, बहिर्संगी नव्हते, अंतर्बोध होते. बहिर्जडा अंतर्बोध होते, बहिर्जडा होते, अंतर एको होते, बहिर्नामा होते. अशा प्रकारचा उपदेश रामचंद्रांना वसिष्ठांनी केला होता. म्हणून इथे काय म्हटलं आहे, निस्पृह मनुष्य जो आहे तो मनुष्य त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शने हळूहळू. संसारी माणसाकडनं एकदम त्याग शक्य नाही आणि होऊ सुद्धा नाही आणि करू सुद्धा नाही. का करू नये तर हळूहळू करावं. सावलीमध्ये राहणारा मनुष्य अचानक उन्हात गेला तर त्याला उन्हाचा फटका बसतो. तसं आहे शरीर सुद्धा एकदम बदल स्वीकार करत नाही. तर ते मन आहे ते सूक्ष्म शरीर आहे, त्याही शरीरावर जो संस्कार झाला आहे तो एकदम बदल करू नये. म्हणून ऐसे सूक्ष्म अंतर त्याग अशा प्रकारे अंतःकरणातून हळूहळू त्याग करतो. उभयंतास घडे सांग. उभय म्हणजे दोघं, सांग म्हणजे चांगल्या प्रकारे. उभय म्हणजे कोण दोघं तर साधकही असेल आणि तो संसारही असेल, तो निस्पृह असेल. म्हणून नित्याने संसारिका ठाई बाह्य त्याग घडे काही. नित्यनेम श्रवण नाही त्यागे विन. नित्यनेम श्रवण, नित्याने नेमाने श्रवण करणे हा सुद्धा त्याग आहे. आपल्या संसारातून एक विशिष्ट वेळ, त्याच वेळेमध्ये आपण निरूपण ऐकतो आहे. काही लोक प्रवचन ऐकतात, काही लोक साधना करतात, आपल्याला ते नियमाने चालवतात, यथासांग कार्य करतात, त्यामध्ये अंतर पडू देत नाही. आज माझ्याकडनं झालं नाही हो असं त्यांच्याकडनं कधीच घडत नाही. त्यांचा नियम तो अखंड ते चालवतात. म्हणून ते समर्थ म्हणतात नित्य नेम, तो नित्यही आहे नेमही आहे. नेम म्हणजे घेतलेलं वचन आणि नित्य म्हणजे नेहमी चालवलं, त्याला नित्य नेम असं श्रवण घडते. म्हणून साधकाला वेळ द्यावा लागतो. खऱ्या अर्थाने साधकाने अंतःकरणातून त्याग करावा. कुठला तरी वेळ आपण भगवंतासाठी द्यावा, श्रवण करावं, मनन करावं, निजध्यास करावा, उपासना करावी आणि आपल्या अंतरस्थितीला अधिकाधिक भगवंतासाठी तयार करावं. हिची समर्थांची हीच मनोकामना आहे, इच्छा आहे आणि आपण असं करत आहोत. आपण खरेच तेच, जर आपण असं करत असू तरच हा खरे हे साधक
आहेत. कारण समर्थ म्हणतात संसार आपण दाईसारखा करावा आणि परमार्थ हा आईसारखा करावा. या शब्दामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. दाईसारखा संसार करत असताना दाई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची काळजी घेते, आई पण मुलाची काळजी घेते, पण दाई मुलाची काळजी घेत असताना त्यामध्ये तिचा आंतरिक कुठलाही ओलावा नसतो, कुठलंही ममत्व नसते, कुठल्याही प्रकारचा त्या मुलाबद्दल स्नेह नसतो. त्यामुळे तसा संसार केला पाहिजे. तो आतून त्याग असतो, बहिर मात्र संग असतो. पण परमार्थ करत असताना तो आतून आपण केलेला असला पाहिजे. अंतरापासून परमार्थ करता आला पाहिजे. पण परमार्थामध्ये बाह्य रूपाची, बाह्य परिवर्तनाची फारशी आवश्यकता नसते. म्हणून संसारामध्ये राहून सुद्धा अनेक लोक संन्यासी असतात, कारण त्याने त्याग हा आतून केलेला आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, आतमध्ये त्यांना सगळं ज्ञान असते, परंतु बाह्य रूपाने मात्र अत्यंत ते नम्र असतात आणि कुठल्याही प्रकारचा ज्ञानाचा अहंकार त्या व्यक्तीला आलेला नसतो. म्हणून म्हणतात अंतर्बोधो बहिर जडाहा. तो भगवंताशी इतका जोडलेला असतो की केवळ तो भगवंत आणि तो एक रूप आहे अशा भावातून तो वागत असतो. परंतु जनसामान्यांमध्ये वावरताना त्याचं सर्वांप्रमाणे आचरण असते. साधू संत सामान्यासारखे दिसतात, परंतु सामान्यासारखे दिसून सुद्धा त्यांचे व्यक्तिमत्व हे असामान्यच असते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात ज्ञानदृष्टीचे देखणे पाहायचे असेल तर आमच्या चर्मचक्षूंनी पाहून चालणार नाही, ते ज्ञानचक्षु तिथे लागतील. ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहून येणे, चर्मदृष्टी पाहू शकत नाही. अंतर्वृत्तीची एकूणे अंतर्वृत्ती साक्ष. आपण साक्षी होऊन ते पाहावं. जाणे ब्रह्म जाणे माया. जो ब्रह्म जाणतो, जो माया जाणतो, जाणे अनुभवाच्या ठाया. जो स्वतःचा अनुभव जाणतो तो एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी. तिला तुर्या अवस्था म्हणतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ही तुर्या अवस्था. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाणं. उन्मनी अवस्था याचा अर्थ निवृत्ती. जेथे विरे जाणं पण विज्ञान ते. विज्ञान या शब्दाचा फोड असा करताना विशेष ज्ञान म्हणून विज्ञान. म्हणून या विशेष ज्ञानाला ते ज्ञान विशेष म्हणजे कोणतं तर ब्रह्मज्ञान ते विशेष आहे. जेथे अज्ञान सरे, जेथे अज्ञान संपते, नाही ज्ञान तेही नुरे म्हणजे अज्ञानही राहत नाही आणि ज्ञानही राहत नाही. तसं ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या पेक्षा ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्याही पलीकडची अवस्था आहे. म्हणून समर्थ म्हणतात विज्ञान वृत्ती मुरे आणि विषय ज्ञान सुद्धा हे त्यातलं निघून जाते. परब्रह्मी ऐसे ब्रह्म शाश्वत. असं ब्रह्म शाश्वत आहे जेथे कल्पनेसी अंत, जिथे कल्पना सुद्धा संपून जाते. योगी जना एकांत अनुभवे जाणावा. अनुभवाने योगी जनांनी ज्याप्रमाणे जाणलं त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा त्या ब्रह्माची प्राप्ती व्हावी आणि तो ब्रह्म काय आहे हे कळावं. त्यासाठी आम्हाला मनन चिंतन करावं लागेल, त्यासाठी आम्हाला साधना करावी लागेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारचं जे विमल ब्रह्म आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्वतःच्या अनुभवाने ते जाणून घ्या आणि द्वैताच्या पलीकडे जा. म्हणून नेमकं द्वैत म्हणजे काय याचा उल्लेख समर्थ पुढच्या समासात करतात आहे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण्याम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.